पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेविषयी बीबीसी मराठीने दिलेलं एक वृत्त आपण पाहिलं असेल। मधली सुट्टी झाली की या मुलांना शाळेतच अर्ध्या तासाची झोपेची बेल वाजते। मग काय, कोणी हाताची उशी करून तर कोणी दप्तरावरच आपलं डोकं टेकून हक्काची झोप घेतं। चंद्रपुरातूनही अशाच प्रकारचे मुलांच्या संगोपनाच्या व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वृत्त आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका व चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे शिक्षक आरोग्य मित्र म्हणजेच फिट चिल्ड्रन फिट भारत संकल्पना सुरू करण्यात येणार असून चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। याकरिता महानगरपालिका सभागृहात शिक्षकांसाठी प्रशिक्षण देखील घेण्यात आले। हा प्रकल्प चंद्रपूर संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल मुंधडा यांच्या पुढाकारातून राबवण्यात येत आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून 10 वर्षे व पुढील मुलांचे आरोग्य शारीरिक भावनिक दृष्ट्या फिट राहावे यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर गोपाल मुंधडा यांच्याकडून। असं आहे की आम्ही 10 वर्षाच्या मुलांसाठी एक वेगळी योजना सुरू केली आहे। ते म्हणजे फिट चिल्ड्रन फिट भारत। हे मुलं जी 10 वर्षाच्या वरील मुलं आहेत त्यांनी फिट राहायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे। आम्ही त्याचे 4 प्रकार केले आहेत। पहिली गोष्ट आहे की ते शारीरिकदृष्ट्या फिट असले पाहिजे, मानसिकदृष्ट्या फिट असले पाहिजे, शारीरिकदृष्ट्या मानसिकरित्याच्या अतिरिक्त सामाजिकरित्या व भावनिकदृष्ट्यासुद्धा ते फिट असले पाहिजे। हे जे फिट झालेले मुलं आहे त्याच्यात जे मुलं फिट नाही आहे त्यांना आपण डॉक्टरांच्या सहयोगाने त्यांचं ट्रीटमेंट करूया। दुसरी ह्या सर्व गोष्टीचा हे 5वीमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहे त्यांना आम्ही त्यांचं ट्रेनिंग देऊ, त्यांना मार्गदर्शन करू आणि मग ते त्यांच्या वर्गातल्या मुलांना ते त्याप्रमाणे पाहतील की कोण योग्य आहे। आणि जे मुलं काही प्रॉब्लेम त्यांना आढळला ते चंद्रपूर बचाव संघर्ष समितीशी संपर्क साधेल। आमची डॉक्टरांची जी टीम आहे ते त्या दृष्टीने त्यांना योग्य मार्गदर्शन करेल। हे आमची नवीन कल्पना आहे, फिट चिल्ड्रन फिट भारत। मुलंच फिट राहणार तर देश फिट राहणार।